अधिक मासामध्ये धनवान बनण्याचा सोपा मार्ग. गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी तुम्हाला गीतेचा 6वा अध्याय सांगत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीकृष्ण भगवान म्हणाले, हे अर्जुना, ज्याने आपली इंद्रिय चांगल्या प्रकारे जिंकली आहेत त्यांच्या दृष्टीने दगड, माती व सोने एकच आहे. जो योगी युक्त म्हणजेच भगवत प्राप्ती झालेला आहे असे म्हटले जाते. जो पुरुष सुहृदय, मित्र, वैरी, उदासीन, मध्यवस्था, द्वेष आणि बांधव, धर्मात्मे आणि पापी लोकांविषयी सुद्धा समान बुद्धी ठेवणारा आहे, तो अत्यंत श्रेष्ठ आहे. म्हणून हे योगी आहेत की त्यांचे मन आणि इंद्रियासहित शरीर जिंकले आहे. असा वासना रहित, संग्रह रहित झालेला योग्याने एकट्यानेच व एकांत स्थानी स्थित होऊन निरंतर आत्म्याला परमेश्वराच्या ध्यानामध्ये लावावे. शुद्ध भूमीवर दर्भासन घालून, मृगचर्म आणि त्यावर धुतलेले वस्त्र ठेवून, अतिशय उंचही नाही व सखलही नाही अशी आपले आसन स्थित स्थापन करून आणि त्या आसनावर बसून तसेच मनाला एकाग्र करून चित्त आणि इंद्रियाच्या क्रियांना वश करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाचा अभ्यास करावा. त्याची विविध प्रकारे आहे. शरीर, डोके व मान सरळ रेषेत व स्थित ठेवून, दृढ होऊन आपल्या नासिकाग्राला पाहून, दुसऱ्या दिशेकडे न पाहणारा होऊन आणि ब्रह्मचार्य व्रतामध्ये स्थित राहणारा, भयरहित होऊन चांगल्या प्रकारे अंतःकरण शांत ठेवून, समाधान होऊन मनाला वश करून चित्त माझ्या ठिकाणी लावलेला असा मतपरायण होऊन स्थित व्हावे. अशा प्रकारे आत्म्याला निरंतर परमेश्वराच्या स्वरूपामध्ये लावून स्वधीन मनाचा योगी माझ्या ठिकाणी स्थित होणे हे परमानंदाची पराकाष्ठा अशा शांतीला प्राप्त होतो. परंतु हे अर्जुना, हा योग अतिशय खाणाऱ्याला साध्य होत नाही. तसेच मुळीच न खाणाऱ्याला, अतिशय झोपण्याची सवय असणाऱ्याला, तसेच अत्यंत जागरण करणाऱ्यालाही साध्य होत नाही. हा दुःखाचा नाश करणारा योग यथायोग्य आहार विहार करणाऱ्याला, तसेच कर्मामध्ये यथायोग्य चेष्टा करणाऱ्याला आणि यथायोग्य निद्रा आणि जागरण करणाऱ्याला साध्य होतो. अशा प्रकारे योगाच्या अभ्यासाने अत्यंत वश केलेले चित्त ज्या काळी परमेश्वराच्या ठिकाणी चांगल्या प्रकारे स्थित होते, त्या काळी संपूर्ण कामां आणि इच्छा रहित झालेल्या पुरुषाला योगयुक्त म्हणून संबोधला जातो. त्याचप्रमाणे निर्वाणस्थळी ठेवलेला दिवा विचलित न होता जळत राहतो, तीच उपमा परमेश्वराच्या ध्यानात लागलेल्या योग्याच्या जिंकलेल्या मनाची सांगितली गेली आहे. हे अर्जुना, ज्या अवस्थेमध्ये योगाच्या अभ्यासाने निरुद्ध झालेले चित्त उपराम पावते आणि ज्या अवस्थेमध्ये परमेश्वराच्या ध्यानामुळे शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने परमात्म्याला साक्षात्कार होऊन ते चित्त सच्चिदानंद घन परमात्म्यात संतुष्ट होते आणि इंद्रियात केवळ शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीद्वारे ग्रहण करण्यास योग्य असा जो अपार अनंत आनंद आहे, तो ज्या अवस्थेत
अनुभवायला येतो आणि ज्या अवस्थेत स्थित झालेला हा योगी भगवंत स्वरूपापासून विचलित होत नाही आणि परमेश्वर प्राप्तिरूपी जो लाभ प्राप्त झाला असता त्याहून अधिक असा दुसरा कोणताही लाभ मानत नाही आणि भगवंत प्राप्तिरूप ज्या अवस्थेत स्थित झालेले योगी अत्यंत दारुण दुःखानेही विचलित होत नाही, तो दुःख रूप संसाराच्या संयोगापासून रहित आहे. तसेच ज्याचे नाव योग आहे त्याला जाणून घेतले पाहिजे. तो योगी आळसरहित चित्ताने म्हणजेच तत्परते चित्ताने निश्चयपूर्वक करणे कर्तव्य आहे. म्हणून मनुष्याने असे वर्तन केले पाहिजे की संकल्पापासून उत्पन्न होणाऱ्या संपूर्ण कामनांचा निश्चयपूर्वक म्हणजेच वासना व आसक्तीरहित त्याग करून आणि मनाच्या योगाने इंद्रियांच्या समुदायांना सर्व बाजूंनी चांगल्या प्रकारे वश करून क्रमाक्रमाने अभ्यास करीत शांतीला प्राप्त व्हावे आणि धैर्ययुक्त बुद्धीच्या योगाने मनाला परमात्म्यात स्थिर करून परमात्म्याशिवाय आणखी काहीही चिंतन करू नये. गोपाल कृष्ण भगवान